नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आंगणे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे हसलिंग आयुष्य. सो आज आपण पुन्हा एकदा व्लॉगिंग करणार आहोत आणि ते सुद्धा मराठीत. आणि आज आपण चाललो आहोत विखंडगड म्हणजे तिकोना फोर्टला. सो आता सकाळचे 7 वाजले आहेत आणि मी आज माझ्या फॅमिली मेंबर्सना घेऊन चाललो आहे. सो मी तुम्हाला दाखवतो आज आमचं ट्रॅव्हल कसं असणार आहे. आज आम्ही पर्सनल व्हेकल घेऊन जाणार आहोत. संडेचा दिवस आहे, प्रोबॅबली तिथे गर्दी नसावी, पण लेट्स सी. सो पर्सनल व्हेकल प्रिफरेबल आहे आणि दाखवतो तुम्हाला तिकडे काय काय बघण्यासारखं आहे आणि आपण तिथे काय काय धमाल करणार आहोत, मस्ती करणार आहोत. सो यू एन्जॉय द ब्लॉग. थँक्यू. आता आपण आलो आहोत फूड मॉल जवळ, जो टोल नाका, कालापूर टोल नाका जो गेला खोपोलीचा, तिथून पुढेच आहे. हा बहुतेक लोकांना माहिती असेल. मोस्ट ऑफ द क्राऊड इथे थांबतो. सो आता आम्ही एक चहाचा हॉल्ट घ्यायला थांबलो आहोत. सो तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करा. ब्रेकफास्ट आलेला आहे. तुला ऑर्डर केलंय, मी पोहे ऑर्डर केले आणि आम्ही आता वडापाव नाश्ता करणार आहोत. सो यू कॅन एन्जॉय दिस. आता आम्ही एक थोडा हॉल्ट घेतला आहे. खूप मस्त असा व्ह्यू आहे, मी तुम्हाला दाखवतो. इथे हवा पण मस्त सुटते. मागे तुम्ही बघू शकता पावना लेक. प्रचंड मोठा असा पावना लेक. सगळ्या कॉर्नर्सला पावना लेक कॅम्पिंग साईट चालू आहेत. आता सॅटर्डे संडे मोस्टली असतात. त्या वॉटर स्पोर्ट्स असतात. इथून दिसणार नाही कदाचित. सगळीकडे टेंट्स लावलेले आहेत. एक सुपर हाऊस मला दिसतंय इकडे, ज्याला स्विमिंग पूल पण अटॅच्ड आहे. तिकडे पुढे गझिबो पण केला आहे, सिटिंग एरिया. पुढे शेती आहे. अशा ठिकाणी येऊन 2 दिवस स्पेंड केले की सगळा स्ट्रेस गायब. कोणती तरी पिंक फ्लावर्स आहेत. कुठे स्पायडर? हा व्हाईट कलरचा दिसतोय या फुलामध्ये. ओ, इज इट?
सफेद कोळी, मागचा व्ह्यू, वाव. आता आपण गाडी पार्क करायला म्हणून पुढे आलो होतो. सो गाडी पार्क केली आहे. आपली सगळी सामग्री, जसं आपलं वरती जाताना आपल्याला लागणारं पाणी, थोडासा खाऊ, सुका खाऊ, ब्रेड वगैरे आम्ही घेतलेलं आहे सोबत. आणि आता चाललो आहे वरती. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. थोडं धुकं आहे त्यामुळे दिसत नसेल कदाचित, पण अपेक्षेपेक्षा जास्त लोक आली आहेत इकडे. जवळपास 100 गाड्या लागलेल्या आहेत. खूप साऱ्या बाईक्स आहेत. त्यामुळे माहिती नाही वरती गडावर किती लोक आहेत. तर कळेल आता आपल्याला वरती चढताना की किती लोक आहेत, किती लोक गर्दी झाली आहे. बहुतेक तिकोनाला इतकी गर्दी नसते, पण काय माहिती, सगळ्यांना फिरायचं तर आले असतील. आता इथे बघूया, आम्ही जेवणाचं विचारू आणि मग बघू कोणत्या हॉटेल्समध्ये. पण ते सगळं वरून आल्यावर. सो आधी गड भ्रमंती करू. आता आम्ही हे जे मागे दिसतंय जे घर, त्यामध्ये आम्ही जेवणाची ऑर्डर दिली आहे. जसं मी म्हटलं की अशा गोष्टी करायच्या, आपण गावकऱ्यांना हेल्प होईल तेवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या. ऑर्डर इथूनच प्लेस केलं आहे आम्ही. तर गड भ्रमंती करून आलो की इथे जेवून निघायचं, परतीचा प्रवास करू. गाडी पार्किंगची पण सुविधा आहे. टिकोना हॉलिडे होम असं ह्यांचं नाव आहे. मी यांचा नंबर घेऊन तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेन. सो तुम्हाला जर यायचं झालं तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. हे बघा, इथे इतक्या सगळ्या गाड्या आहेत. त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता की किती लोक आली असतील. लॉकडाऊन असल्यामुळे येण्यासाठी हा एकच पर्याय उपलब्ध आहे की पर्सनल व्हेकल्स घेऊन या. त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी त्यांच्या गाड्या काढल्या आहेत आणि ते इथपर्यंत आलेले आहेत. हा बघा, आहे तिकोना किल्ला. आपण ह्या दिशेने वर चढणार आहोत. या बाजूने हे चालत वरती बुरुजाकडे जाणार आहोत. तुम्ही काय इकडे बघू शकता किती साऱ्या बाईक्स आहेत. त्यामुळे बरीच लोक आली आहेत. वा, खूप गर्दी आहे. पण आता जवळपास 11:15 झालेत. आम्ही 7 वाजता निघालो होतो घरातून. येईपर्यंत 11:15 झालेत. आणि आपल्या भ्रमंतीला सुरुवात झाली आहे. मी मास्क ठेवला आहे कारण गर्दी आहे. गर्दी नसेल तर तुम्ही काढू शकता, पण मेक शुअर डिस्टन्स असेल तुमच्यात आणि लोकांमध्ये. सगळे मित्रमंडळी, सगळे लोक येतात. त्यामुळे ते रमत गमत गप्पा टप्पा करत चालत आहेत. हरकत नाही, आपण सुद्धा थोडा हळू जाऊ. व्लॉग तुम्ही बघत राहा. मी तुम्हाला जशी जशी माहिती मिळेल तशी तशी मी देत जाईन. स्टे ट्यून. गडाची उंची साधारणपणे 3500 फूट आहे आणि चढण्याची श्रेणी एकदम सोपी आहे. हा किल्ला 1585 पासून निजामशाहीमध्ये मलिक अहमद निजामशाह यांच्याकडे होता. 1657 मध्ये आपल्या शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. सोबतचा कर्नाळा, लोहगड, माहुली, विसापूर हे किल्ले देखील स्वराज्यात जिंकून घेतले गेले.
काका कुठं राहिला? हे आमचे थकलेले ट्रेकर्स आहेत सगळे. थांबलं का दम लागतो. नॉनस्टॉप जायचं. थोडंसं चालू आहे, पण ज्यांना सवय नाही आहे त्यांना दम लागणं साहजिक आहे. करत राहायला पाहिजे. मी आधीच म्हटलं होतं फिटनेस ॲक्टिव्हिटी म्हणून ट्रेकिंग इज द बेस्ट. सो करत राहा, हेल्दी राहत राहा. कीप असले. सांगा 20 मिनिटं लागतील. मस्त आहे. एवढं नाही काय, शेवटचं थोडंसं आवडलं. हा हा, ह्याला म्हणतात व्ह्यू. तो बघा तिकोना. आपल्याला तिथे वरती पोचायचं आहे. बिफोर दॅट ह्या छोट्या छोट्या क्षणांचा आणि ह्या भारी व्ह्यूचा आनंद घेऊया. इथे तुम्ही माहिती वाचू शकता. त्यामुळे हा परिसर इथून हल्ला परतून लावायचा आहे. आता आपण पुढे जाऊया. Jothi. Salah. नाही येईल ना.
आपली साईड कोणती त्या साईड माझ्या मागे मागे चाल, माझ्या मागे मागे चाल. चला रोड दिसेल आपल्याला. चला त्यांच्या नका बघू. जिथे पाय तिथे पाय ठेवत जा. पाय कापा लागले मला सांग. अरे एक नंबर आहे. हां 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 शुअर शुअर. एक मिनिट. बस. मम्माला बोलव. दीदी कुठे? सनी खूप सोप्या श्रेणीमध्ये येणारा हा गड साधारणपणे पाऊण तासात बघून होतो. त्यामुळे चढायला पाऊण तास लागतो, उतरायला अर्धा तासात तुम्ही उतरू शकता.